नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरं या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी ह्या 2-3 दिवसा अगोदर एका संस्थेमध्ये गेलो. त्या संस्थेचं नाव होतं गोकुळम गोशाळा किंवा गोकुळम नावाची जी संस्था आहे ती गायींना संरक्षण देते. गायींना, ज्याला गोशाळा म्हणतो, गायींना संरक्षण देते, गायींचा उपचार करते आणि गायींना त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर का कुठं कत्तलखान्यासाठी नेल्या जात असतील किंवा कुठं एखाद्या ठिकाणी बाहेर नेल्या जात असेल, ज्या ठिकाणी मारण्यासाठी नेल्या जात असेल XYZ, त्या ठिकाणी थांबवलेल्या किंवा अडवलेल्या ज्या काही गायी असतात ते त्या ठिकाणी साठवल्या जातात किंवा त्या ठिकाणी ठेवल्या जातात. त्या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जातं. त्या संस्थेमध्ये मी गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या, बऱ्याचशा गोष्टी तिथं मला पाहायला मिळाल्या, बऱ्याचशा गोष्टींचा मी आनंदही घेतला आणि समजून पण घेतल्या की नेमकं आपली राष्ट्राची किंवा राज्याची, आपल्या देशाची काय स्थिती आहे आणि काय गायींबद्दल लोकांचं प्रेम. आपण म्हणतो संपूर्ण भारतामध्ये सनातन धर्माचं खूप जास्त एक सन्मान आहे आणि खूप जास्त मानल्या जात आहे. सनातन धर्मामध्ये गायीला आईचं महत्त्व आहे, आईचा दर्जा दिला जातो. मी सुद्धा एक हिंदू धर्मातील आहे आणि मला सुद्धा गायीचं बद्दल खूप आदर आहे. गाय, आपण जी म्हणतो की बा गाय ही आई असते, तर निश्चितच गाय ही आई असते, परंतु त्यात गाय ही सावत्र आई किंवा सख्खी आई मुळीच नसते. प्रत्येक गाय ही सख्खी आईच असते. आपण काही जे मोठे जे धर्माचा प्रचार करतात ते गायीला वेगवेगळ्या पद्धतीनं विभागणी करतात. ते म्हणतात की जर्सी गाय, गीर गाय, वेगवेगळ्या पद्धतीच्या गायी, म्हणजे त्या गायींमध्ये विभागण्या करतात आणि त्यामध्ये गायींच्या ह्या जाती आहेत, निश्चितच आहेत, पण त्यामध्ये सुद्धा ते कशा पद्धतीने करतात. देशी गाईचं संगोपन करायला पाहिजे, परंतु तिथं जर का जर्सी गाई असेल तर तिचं दूध पिऊ नका, ते विष आहे, अशा पद्धतीने सांगितलं जाते. जर का त्या गाईला मायेप्रमाणे जर का आपण गुंजारलं, त्या मायेप्रमाणे तिला जर का प्रेम दिलं तर तिचं दूध सुद्धा अमृत बनू शकते. कोणतीही गाय असो, ती आपली माय असली पाहिजे, मग ती सावत्र नाही सख्खी नाही. तर मित्रांनो, आपण ज्या देशामध्ये गायीला आईचा दर्जा देतो त्या देशामध्ये गायीची संख्या एकदम कमी झाली. तुम्ही पाहत असाल की बा या ठिकाणी जेव्हा त्यांनी सांगतायत की या ठिकाणी खूप साऱ्या गायी असायच्या, खूप साऱ्या गायी या ठिकाणी आणल्या जायच्या, खूप सारी गायी येत होत्या आणि त्यांचं संगोपन आम्ही करत होतो. गावामधून ज्या काही गायी येत असायच्या शेतकऱ्यांकडून, त्या संगोपनासाठी आणि उपचारासाठी येत असायच्या. आज त्याचं प्रमाण खूप कमी झालं. दुसरं असं की गायीची संख्या कमी झाली आणि दुसरी गोष्ट अशी की बा त्या ठिकाणी सेंद्रिय खतापासून सेंद्रिय खत कशा पद्धतीने तयार केलं जाते, गांडूळ खत कशा पद्धतीने तयार केलं जाते, त्याची अगरबत्ती कशी तयार केली जाते, धूप कशी तयार केली जाते, गोमूत्रापासून कशा पद्धतीने औषधी बनवल्या जाते, वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू कशा बनवल्या जाते, त्याचं सुद्धा प्रशिक्षण या केंद्रामध्ये दिलं जाते. तुम्हालाही जर का ह्या संधीचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हालाही जर का ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल आणि तुमच्या गायीचं, तुमच्या बैलाचं कितीही जरी मोठा आजार असेल, कितीही मोठं जरी आजार असेल, कुठलाही त्रास असेल, तर तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती तालुका जिल्हा एकच येते, नंदुरा या गावामध्ये. त्या ठिकाणी हे गेल्या 15 वर्षापासून संस्था काम करत आहे आणि निस्वार्थ भावनेनं काम करत आहे. तुम्हालाही कुठलं कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर निश्चितच वेबसाईटवरती जाऊन त्यांचं जर का तुम्ही टाकले गोकुळम गौशाळा म्हणून, तर तुम्हाला निश्चितच ते भेटेल आणि तुम्ही त्याच्या साईटवरती जाऊन तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्यांना दान करायचं आहे, दान करू शकता, त्यांच्यासोबत संपर्क साधूया. जे तुम्हाला सुद्धा काही मदत हवी असेल ते सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून प्राप्त करून घेऊ शकता. निस्वार्थ. तुमच्या गायीला कुठली इजा झाली असेल, काही जखम झाली असेल, कुठला त्रास झाला असेल, पाय मोडला असेल, हात मोडला असेल, कुठल्याही पद्धतीचा इलाज करायचा असेल तर त्या ठिकाणी मोफत केल्या जाते. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा तुमच्याकडून शुल्क घेतलं जात नाही. त्या ठिकाणी उत्तम डॉक्टर ट्रीटमेंटसाठी उत्तम पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. एक्सरे पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपचार सुद्धा व्यवस्थित पद्धतशीर केल्या जाते. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा डॉक्टराचा चार्ज घेतला जात नाही. त्या ठिकाणी फक्त तुमच्या लागलेल्या मेडिसिनचा खर्च फक्त घेतला जाते. या मेडिसिनचा जो काही खर्च असतो तोच फक्त तुमच्याकडून आकारला जातो. दुसरा कुठलाही शुल्क आकारला जात नाही. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं सांगणं म्हणजे असं की तुम्हाला समजा गायी पोसायच्या असतील, तुम्हाला समजा गायी पाहिजे असतील, तुम्हाला समजा बैल पाहिजे असेल, तुम्हाला समजा गायी आपल्या स्वतःच्या गोठ्यामध्ये पोसायची असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तिथं जाऊन त्यांच्यासोबत संपर्क साधून स्वतःसाठी गायीची मागणी सुद्धा करू शकता. पण त्यासाठी मात्र अट आहे, तुमची ती गाय मागणी घेतलेली गाय ती तुम्हाला कधीही विकता येणार नाही. ती तुम्हाला
तुमच्या घरी पोसावं लागेल, तिला म्हातारी होईपर्यंत, तिच्या शेवटच्या दिवसापर्यंत. असं तुम्हाला बॉन्ड पेपरवरती लिहून द्यावं लागेल. बॉन्ड पेपरवरती लिहून द्यावं लागेल आणि त्या गायीला तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यांच्या विश्वासार्थ, त्यांचा विश्वास प्राप्त करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही तुमची गाय तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्याकडे जर का कुठली आर्थिक तंगी असेल तर निश्चितच या संधीचं तुम्ही सोनं करू शकता आणि तुम्ही तुमचं लाभ घेऊ शकता. कुठल्याही पद्धतीचा ह्या सोयीचा, सुविधेचा कुठलाही गैरफायदा होऊ नये याची मात्र नक्की काळजी मी सुद्धा घेईन. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि अशाच तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्थांमध्ये जाताय का, कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि काय तुम्हाला अनुभव राहिले आहेत ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. माझे जे वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव आहेत, ते मी तुमच्यासोबत साझा करत राहीन, सांगत राहीन आणि तुम्हाला त्याबद्दल एक अनुभूती देत राहीन. तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि आवडलात तर नक्की तेवढं लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना सुद्धा पाठवा, त्यांना सुद्धा समजू द्या, ही माहिती त्यांना सुद्धा भेटू द्या, त्यांना सुद्धा होऊ द्या या संधीचा लाभ. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा नवीन वेगळ्याच पद्धतीच्या रोमांचक माहितीसोबत. तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना